डॉक्टर कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगुज म्हणजे स्वसंवाद. आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन, चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज, सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय. या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव, अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा. प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे. संवाद असाही असू शकतो. आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एक तर परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी. आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत. थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक, रूपकात्मक, स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे. या लेखमालेतला आजचा लेख संवाद आभासी जगाशी. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अफाट असा अनुभव असलेले, बहुविध विषयांवर बहुविध माध्यमातून विपुल लेखन करणारे आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे बहुश्रुत व्याख्याते अतुल कहाते. विविध गॅजेट्स आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर आणि विस्तार कोणालाही कल्पना करता येणार नाही अशा वेगाने वाढतोय. आजूबाजूच्या खऱ्या जगाला विसरून आभासी जगात रममाण होण्याची वृत्ती वाढतेय. माहितीसाठी त्या आंतरजालावर सतत विसंबून राहण्यामुळे परस्पर संवाद हरवतोय. त्याचं व्यसन आणि विळखा याबद्दलची सद्य परिस्थिती लेखकानं विशद केलीय. विसंवादाच्या कड्यावर उभा असलेला माणूस आणि गॅजेट्स यांच्यातल्या संवादाचा आरसा दाखवणारा हा लेख संवाद आभासी जगाशी. लेखक अतुल कहाते. अभिवाचन केलंय समीर जोशी यांनी. जेमतेम 1.5 दशकाआधीच्या काळाचा विचार केला तर तेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यातलं काहीच अस्तित्वात नव्हतं. विकिपीडियावर तेव्हा फक्त 50,000च्या आसपास टिपणं उपलब्ध होती. आज त्याच्या 15 पट अधिक माहिती तिथे उपलब्ध आहे. तसंच 1980च्या दशकात जर कोणी जगभरातल्या 7 अब्ज लोकांपैकी 6 अब्ज लोकांकडे मोबाईल फोन असतील असं म्हटलं असतं तर त्या माणसाला सगळ्यांनीच वेड्यात काढलं असतं. कहर म्हणजे पृथ्वीवरच्या सुमारे 4.5 अब्ज लोकांनाच व्यवस्थितपणे चालणाऱ्या शौचालयाचा वापर करण्याची सोय उपलब्ध आहे. ही आकडेवारी मोबाईल फोन वापरणाऱ्या लोकांच्या आकडेवारीच्या तुलनेत धक्का देणारी आहे. या संदर्भात जगप्रसिद्ध IBM कंपनीला नावारूपाला आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या थॉमस वॉटसन सिनियर यानं केलेलं विधानही आठवतं. हे विधान कित्येक दशकापूर्वींचं असलं तरी जगभरात 5 संगणकांसाठीच बाजारपेठ असेल असं त्यानं म्हणणं हे किती चुकीचं ठरलं हे वेगळं सांगायला नको. आज हीच अवस्था गॅजेट्स आणि त्यांच्याशी संबंधित तंत्रज्ञानाबाबतीत झालीय असं म्हणता येईल. कुणालाही कल्पना करता येणार नाही अशा वेगानं या सगळ्याचा वापर वाढतोय. अनेक जण तर मोबाईल फोनला जणू आपला एक अवयवच समजतात, इतक्या सहजपणे ते त्यात गुंतलेले असतात. हे सगळं का होतंय? माणूस आणि ही गॅजेट्स यांचा संवाद इतका का बरं वाढलाय? माणूस आणि तो वापरत असलेली गॅजेट्स यांचा विचार करताना काही ठळक कारणं समोर येतात. पहिलं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला आपण कोणीतरी खास आहोत अशा प्रकारची वागणूक इतरांकडून मिळावी असं वाटत असतं. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून आपल्या खासपणाची झलक आपल्याला सातत्यानं इतरांना दाखवता येते. स्वप्रतिमा उजळवणं, तिला ओंजारणं, गोंजारणं, इतरांकडून वाहवा मिळवणं या सगळ्यातून वाढत चाललेला नार्सिसिझम सातत्यानं दिसत राहतो. सन 2002 मध्ये सेल्फी या शब्दाचा जन्म झाला. पण आता जवळपास क्षणाक्षणाला जगभरात अक्षरशः लाखो लोक सेल्फी घेऊन त्या निरनिराळ्या साईट्सवर टाकत असतात.
दररोज अनेक वेळा सेल्फी घेणाऱ्या लोकांची संख्याही कोट्यावधींच्या घरात जाईल. स्वप्रतिमा तपासणं आणि वारंवार ती इतरांसमोर झळकवणं, यातून माणूस स्वतःच्या इगोला सुखवण्या इतपतच संवाद साधतो, आणि तोही स्वतःशी. इतरांसमोर अशा प्रकारे झळकत राहण्याला तशी काही बंधनं नसतात, पण आपण आपल्या कोशात राहून घरबसल्या हा संवाद साधू शकतो. तसंच एका वेळेला किती लोकांशी आपण असा संवाद साधू शकतो यावर काही बंधनं नसतात. अख्ख्या जगाशीच आपला हा संवाद सुरू असतो. यातून आपलं सोशल स्टेटस दाखवण्यासाठीच्या रूपकांमध्ये घडलेले बदलही ठळकपणे दिसतात. आपल्याकडे कुठली गाडी आहे, आपलं घर कसं आहे, अशा गोष्टींपेक्षा आपण सोशल नेटवर्किंग साईटवर किती लोकप्रिय आहोत, आपले किती फ्रेंड्स आहेत, आपल्याला किती लाईक्स मिळतात, अशा बाबींवर आता अनेक जण एकमेकांचं स्टेटस ठरवतात. आपलं खरं रूप झाकणं आणि आपल्याविषयीच्या फक्त छान छान गोष्टी झळकवणं, यातून अनेक जण स्वप्रतिमा उजळवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतात. दुसरं कारण म्हणजे प्रत्येक माणसाला समूहाचा आधार हवा असतो. आपण एकटे नसून निरनिराळ्या गटांचा, समूहांचा, तसंच एखाद्या समाजाचा भाग आहोत, ही कल्पना माणसाला सुखावणारी असते. ह्याचाच अर्थ या समूहांनी आपल्याला स्वीकारणं माणसाच्या दृष्टीनं महत्वाचं असतं. आता कुठलेही खास कष्ट न घेता, कशामध्येही विशेष प्रावीण्य नसताना माणसाला सोशल नेटवर्किंगमुळे असंख्य गटांचा भाग होता येतं. खरं म्हणजे माणसाची सामूहिक उद्दिष्ट बहुतेक वेळा दुष्ट स्वरूपाची असतात, असं म्हणून कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे. आता पदोपदी याचा अनुभव येतो. व्हॉट्सअपवरचे ग्रुप्स, ट्विटरवरचे ट्रोलर्स, या सगळ्यातूनच हे उठून दिसतं. सर्वसामान्यपणे सरळ मार्गी, सुस्वभावी, सज्जन वाटणारा माणूस अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर पशुहून भयानकपणे वागतो. त्याची भाषा घसरते, त्याच्या मनात खोलवर दडलेली खलप्रवृत्ती बाहेर येते. तिसरं कारण माणसाच्या चंचल स्वभावाचं असतं. कुठल्याही माणसाला तात्काळ प्रतिसाद हवा असतो. आपण केलेल्या कुठल्याही कृत्याचं फळ लगेच त्याला हवं असतं. इंटरनेटवर तंत्रज्ञान आता त्याच्या या मूळ स्वभावाला मुबलक प्रमाणावर खतपाणी घालतं. फोटो अपलोड केला रे केला की लाईक्स मिळणं, आपण काही अपलोड केलं की लगेचच शेअर केलं जाणं, अशा सोयी माणसाच्या चंचल स्वभावाला अतिचंचलतेकडे घेऊन जातात. कशासाठीच धीर धरावासा वाटत नाही. हा क्षण प्रत्येकाला महत्वाचा वाटतो. माणसानं आजच्या क्षणासाठी जगावं असं सगळेच तत्वज्ञ म्हणत असले तरी त्याचा हा अर्थ नक्कीच नाही. सध्याचा क्षण जगणं म्हणजे कोणत्याही क्षणांचा अजिबात विचार न करणं, असा त्याचा अर्थ नसतो. तसंच एकदा का क्षणोक्षणी अशा प्रकारचं थ्रिल अनुभवण्याची सवय झाली की त्यानंतर थोडा वेळ सुद्धा असं थ्रिल न मिळाल्यामुळे माणूस अस्वस्थ होतो. सातत्यानं आपला मोबाईल फोन चेक करणं, गेम्स खेळत राहणं, इंटरनेटवर निरर्थकपणे सर्फिंग करणं, इतरांच्या प्रोफाईल्स ढुंडाळत राहणं, असे प्रकार अनेक जण करताना म्हणूनच दिसतात. अलीकडच्या काळातला भयावह प्रकार म्हणजे माणूस आणि त्याचं गॅझेट यांच्यामध्ये अनेक राजकारणी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी उभा केलेला पडदा. खोट्या बातम्या, अतिरंजित वर्णनं, ठराविक प्रकारची विचारसरणी रुजवण्यासाठीच्या चाली, समाजामध्ये भांडण लावण्यासाठी माणसं नेमून रात्रंदिवस समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारा मजकूर पसरवत राहणं, या प्रवृत्ती समाजाला पोखरत चालल्यात. कुटुंबामधल्या, मित्रमैत्रिणींमधल्या, सहकार्यांमधल्या निकोप नात्यांना या विखारी चर्चांमुळे आणि मतभिन्नतेमुळे मोठा धक्का बसल्याचं आढळून येतं. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकारांमध्ये आपली बुद्धी, विचारशक्ती हे सगळं या महान गॅजेटसमोर गहाण टाकून लोक जे समोर येतं त्याच्यासमोर साक्षात लोटांगण घालताना दिसतात.
येईल ते खरं मानून इतरांना फॉरवर्ड करण्यातून या लोकांचं आपल्या गॅझेट बरोबरचं नातं जणू गुरु शिष्याचं झाल्यासारखं आहे. हा गुरु आपलं किती नुकसान करतोय हे ओळखून न येण्या इतकं अंधत्व अनेक जणांना आताशा आलंय. वर्तमानपत्र, नियतकालिकं यांच्यामध्ये येणारा मजकूर खरा न मानता प्रत्येक जणच गॅझेटच्या स्क्रीनवरचं खोटं नाटं वाचून जगातल्या प्रत्येक विषयामधला तज्ज्ञ असल्यासारखं वागताना दिसतो. हे चित्र भयावह आहे आणि लोकशाहीची संकल्पना उद्ध्वस्त करणार आहे. आजकाल आपण घरी, रस्त्यावर, कार्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, हॉटेल्समध्ये आणि इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असताना अनेक लोक त्यांच्या मोबाईल फोनमध्ये गुंतून गेल्याचं दिसतं. इतर कुणाशी बोलणं, SMS पाठवणं किंवा वाचणं या गोष्टी तर सुरू असतातच, पण त्याशिवाय गेम्स खेळणं, कानात इयरफोन लावून गाणी ऐकणं, चॅटिंग करणं अशा अनेक बाबी लोक सतत करत असतात. आपल्या आजूबाजूच्या खऱ्या जगाचा विसर पडावा इतके लोक या मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मोबाईलच्या जोडीला आता टॅबलेट, कम्प्युटरसारखी अनेक उपकरणं आल्यामुळे त्यांच्यामध्येही कित्येक जण गुंग झालेले असतात. घरी कम्प्युटर किंवा मोबाईल गेम खेळणारा तो नसेल तर टीव्हीमध्ये बुडालेला मुलगा आपल्या आई-वडिलांशी बोलत नाही. महाविद्यालयात विद्यार्थी चोरून चॅटिंगमध्ये किंवा SMS मध्ये गडून गेलेला असल्यामुळे आपल्या शिक्षकाकडे लक्ष देता येत नाही. हॉटेलमध्ये एकत्र जेवायला आलेल्या कुटुंबामधले अनेक जण आपापल्या मोबाईल फोन्समध्ये स्वतंत्रपणे रंगून गेलेले असतात. कम्प्युटर, मोबाईल किंवा टॅबलेट याचा वापर करून आता फेसबुकसारखी गोष्ट उपलब्ध असल्यामुळे आबालवृद्धांना अनेक आभासी मित्र असतात. त्यामुळे खरे मित्र, नातेवाईक नकोसे व्हायला लागतात. या संदर्भात सगळीकडं मोठ्या प्रमाणावर बोललं, लिहिलं जातं. मोबाईल तसंच फेसबुक यांच्या वापराचे धोके किती प्रचंड आहेत यावर अनेक जण भाष्य करत असतात, पण काही अपवाद वगळता बहुतेक जणांवर त्यांचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. जणू सिगरेट विकणाऱ्या दुकानांमध्ये तसंच सिगरेटच्या पाकिटावर सिगरेट ओढल्यामुळे कर्करोग होऊ शकतो असा मजकूर लिहिलेला असून सुद्धा सिगरेट ओढणाऱ्या लोकांच्या संख्येत भरच पडत राहते. तसा हा प्रकार आहे. कारण या धोक्यांविषयी वाचून सुद्धा त्यातून बोध घ्यावा असं फारसं कोणाला वाटत नाही. पूर्वीपासून लोकांचं दारूचं व्यसन सुटावं यासाठी खूप लोक धडपड करायचे. त्यासाठी मुक्तांगण सारख्या अनेक संस्थाही निघाल्या. अनेक मदत गट उभे करण्यात आले. या सगळ्यांच्या प्रयत्नातून हजारो लोकांची जीवघेणी व्यसनं सुटली सुद्धा. अर्थात त्यामुळे दारूच्या खपामध्ये घट झाल्याचं ऐकिवत नाही, हा भाग वेगळाच. पण आता तर चक्क मोबाईल किंवा फेसबुक यांच्यासारख्या व्यसनांपासून सुटका व्हावी यासाठी केंद्र उभी करण्याची वेळ आलीय. अनेक लोकांना तर दर थोड्या वेळानं उगीचच मोबाईलची बटणं दाबून बघायचा नाद असतो. कुणाचा आपल्या नकळत कॉल तर येऊन गेला नाही ना, किंवा कुणाचा मेसेज आलेला असूनही आपल्याला ते समजलंच नाही, असं झालं नाही ना, असं त्यांना सारखं वाटत असतं. तसंच आपल्या मोबाईलची रेंज नीट नसल्यामुळेच कुणाचा कॉल किंवा मेसेज येत नाही, असं तर होत नाही ना, हेही बरेच लोक वारंवार तपासतात. रात्रीसुद्धा मोबाईल जवळ किंवा हाताशी येईल अशा अंतरावर ते ठेवतात. सकाळी उठल्यावर आधी मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय अनेक जणांचा दिवस सुरूच होत नाही. ऑफिसमध्ये काम करत असताना अनेक जणांना दिवसभर कम्प्युटर वापरावा लागतो, पण त्या दरम्यान कित्येकदा त्यांनी दिवसभरात काय केलंय असा प्रश्न संध्याकाळी घरी जाताना पडावा अशी त्यांची अवस्था असते. याचं मुख्य कारण म्हणजे सतत ईमेल आणि इंटरनेट यांच्या आतच ते अडकलेले असतात. म्हणजेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कम्प्युटरवर काम तर करतातच, ऑफिसच्या कामासंबंधीच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही ते पार पाडतात, पण अधूनमधून मिळणारा वेळ आणि नक्की कशासाठी वापरतो हे त्यांना समजेनासं होतं.
इंटरनेट आणि त्यातही गुगलची वेबसाईट उघडून एकापाठोपाठ एक अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघायची असा तो प्रकार असतो. तसंच सलग 5-1 मिनिटं आपल्याला कोणाचीच ईमेल आली नाही तर स्वतःहून ईमेलचा प्रोग्राम उघडून बघायचा, स्क्रीन रिफ्रेश करून बघायचा, अशी सवय अनेकांना लागलेली असते. इंटरनेट सतत चालू असल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्याशिवाय वारंवार वेगवेगळ्या बातम्यांच्या आणि इतर वेबसाईट्स ते बघत असतात. म्हणजे त्यात फार खोलात जाऊन किंवा खूप वेळ ते कसलंही वाचन करत नसतात. पण त्या वेबसाईट्सना सतत भेट दिली नाही तर आपलं काहीतरी चुकतंय असं मात्र त्यांना नक्कीच वाटतं. त्यामुळं कम्प्युटरवर एकीकडं आपलं काम सुरू असताना दर काही मिनिटांनी ते अर्धवट सोडून हे लोक इंटरनेटकडे वळतात. आता तर ईमेलला अनेक भाऊबंद आहेत. सुरुवातीला त्यासाठी ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंगची वेबसाईट होती. त्यावर वारंवार जाऊन कुणी काय काय मेसेजेस टाकलेले आहेत हे वाचल्याशिवाय अनेकांना राहवत नसे. काही काळानंतर ऑर्कुटची लोकप्रियता संपुष्टात आली आणि त्या ठिकाणी फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आलं. त्यामुळं आता फेसबुकवर कुणी काय नवं लिहिलंय हे बघण्यासाठी अनेक जण सतत धडपडत असतात. डिजिटल फ्युचर्स प्रोजेक्ट नावाच्या संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम कसे होतात याचा वार्षिक आढावा घेते. त्याच्या अहवालात अमेरिकेमधले लोक सातत्यानं इंटरनेटचा वापर जास्त प्रमाणात करत असल्याचं दिसून येतं. सन 2008 मध्ये हा आकडा दर आठवड्याला 15.3 तासांवर गेला. त्यापैकी 96% लोक ईमेलसाठी, 71% लोक कुठलंही विशिष्ट कारण नसताना इंटरनेट बघण्यासाठी, 60% इंटरनेटवर बातम्या वाचण्यासाठी, 43% वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती मिळवण्यासाठी, 38% लोक बँकांच्या व्यवहारासाठी, 37% लोक चॅटिंगसाठी आणि 35% जण ऑनलाईन गेम खेळण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात असं दिसून आलं. या सगळ्या बाबींचे अनेक वेगवेगळे परिणाम झाले असल्याचं लोक सांगतात. उदाहरणार्थ, पुस्तक वाचत असताना अनेक जण पूर्वीसारखे एकाग्र होऊन आणि सलग कित्येक तास एकच पुस्तक घेऊन त्यात रमत नाहीत. थोड्या थोड्या वेळानं काही ना काही कारण काढून उठायचं, कधी इंटरनेट चालू करून ईमेल बघ, कधी टीव्ही बघ, कधी उगीचच मोबाईलची बटणं दाबून बघ, असले प्रकार आपल्या बाबतीत घडतात हे त्यांना जाणवतं. हे सगळं काही मिनिटं करून झालं की ते परत पुस्तकाकडे वळण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतेक वेळा आता त्यांना ते नकोसं झालेलं असतं. त्या पुस्तकाच्या वाचनापासून सुटका करून घेण्यासाठीच तर त्यांनी हे चाळे करून बघितलेले असतात. त्यामुळे तेव्हा तरी परत त्या पुस्तकाचं वाचन होतच नाही. मग हे लोक दुसऱ्या एखाद्या गोष्टीकडे वळतात. खरं म्हणजे पुस्तक तर फार दूरची बाब झाली. चक्क मासिकांच्या बाबतीत सुद्धा हे असंच घडतं असं अनेक जण म्हणतात. छोटे लेख असतील तर ते लेख लोक पटापट वाचून काढण्याचा प्रयत्न करतात. पण एका पानाहून जास्त लांबीचा लेख दिसला की त्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ते धडपडत असतात. किंवा खूप प्रयत्न करून त्यातला काही भाग वरवर वाचल्यासारखं करून सोडून देतात. म्हणजेच त्यांची नजर त्या लेखावरून नुसती भिरभिरल्यासारखी होते आणि त्यानंतर एखाद्या दुसऱ्या लहान लेखाकडे वळते. अलीकडे लहान मुलं ही कुठलीही माहिती शोधायची असली की सर्रास गुगलचा वापर करतात. त्यांना इंटरनेट उपलब्ध नसेल तर आपल्या पालकांना ते गुगल वापरून आपल्याला हवी असलेली माहिती शोधून द्यायला सांगतात. कित्येकदा स्वतःचे पालकच मुलाला ही माहिती एखाद्या पुस्तकातून शोधायचे कष्ट घेण्याऐवजी पटकन गुगलवरून शोधून काढण्याचा सल्ला देतात. मुलांचा निरागसपणा आणि लहानपणी असलेली अगदी मर्यादित प्रमाणातली समज या गोष्टी गृहीत धरून याकडे दुर्लक्ष केलं तरी सगळ्यांच्याच बाबतीत हा एक पॅटर्नच बनत चाललाय. कुठलीही माहिती पाहिजे की गुगल उघडायचं, कुठलंही गाणं हवं डाउनलोड करायचं. याशिवाय लहान लहान मुलांना स्वतःचे ईमेल अकाउंट्स हवे असतात, त्यांना फेसबुकवर जायचं असतं. अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्याकडून सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत.
अमुक अमुक मित्राला किंवा मैत्रिणीला तिचे आई-बाबा हे सगळं करू देतात, मग आम्ही ते का नाही करायचं? असा प्रश्न असतो. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मला आणखी एक बाब खूप प्रकर्षानं जाणवायला लागलीय. आसपासच्या फारशा कुणालाच कुठल्याच विषयाच्या फार खोलात जायला नको असतं. आजची ब्रेकिंग न्यूज, सिनेमा, क्रिकेट, तथाकथित सेलिब्रिटीज, टीव्हीवरचे भुक्कड कार्यक्रम यांच्या पलीकडे बोलायला विषयच नसतात. तसंच याही विषयांमध्ये अगदी वरवरची माहिती चघळणं, पटापट आपली मतं बनवणं, थोडं खोल गेलात की त्यातलं काहीच माहीत नाही, असं हे चित्र असतं. कुठल्याही प्रकारच्या मुळाशी जाऊन तो समजून घ्यावा असं फारसं कोणालाही वाटत नाही. असंही दिसायला लागलंय. कारण त्या माहितीचा मला किती उपयोग आहे या प्रश्नाच्या उत्तरावरूनच सगळं ठरत असतं, असं दिसून येतं. कुठल्याही गोष्टीकडं आपलं दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला लक्षात कुणी आणून दिल्यावर बहुतेक वेळा मला वेळ नाही ही सबब आपण पुढे करतो. मोठी पुस्तकं वाचणं, दीर्घ चित्रपट बघणं, गाण्याच्या एखाद्या मैफिलीला जाणं हे तर आता अपवादानच घडतं. आपण वर्तमानपत्र वाचायचं म्हटलं तरी नव्या तंत्रज्ञानामधून जन्म घेतलेल्या मोबाईल फोन किंवा इंटरनेट यांच्यासारख्या उपकरणांमुळे आपलं लक्ष भलतीकडेच वेधलं जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. यामुळेच वर्तमानपत्रांच्या खपांमध्ये विक्रमी घट होत असल्याचं दिसून येतं. सन 2007 ते 2012 या काळात युरोपमध्ये वर्तमानपत्रांच्या खपात 17% घट झाली. याउलट इंटरनेटवरची वर्तमानपत्र मात्र लोक मोठ्या प्रमाणावर फुकटात वाचतात. यातला दुर्दैवाचा भाग असा की महागडे कम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅबलेट अशी उपकरणं खरेदी करताना लोकांच्या हातून धडाधड पैसे सुटतात. पण एक वर्तमानपत्र विकत घ्यायचं म्हटलं की बरेच दाते काकू करतात. त्याऐवजी इंटरनेटवर फुकटात आपल्याला वर्तमानपत्र वाचायला मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. फ्रेंच तत्ववेत्ता रेनी गिरार्ड यानं माणसाचं सगळं शिक्षण हे लोक करत असलेल्या गोष्टींच्या नकळत केल्या जाणाऱ्या नकलांमधून होत असतं आणि त्यातून माणसांचं वागणं बदलत जात असतं असं म्हटलं होतं. जर माणसानं अचानकपणे इतरांशी नकळतपणे करत असलेली नक्कल करायचं थांबवलं तर सगळ्या जगाचं शिक्षणच थांबेल, असं गिरार्ड म्हणतो. यामधली महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांची नकळतपणे नक्कल करत असताना त्यांना काय हवंय याचाही माणूस अंदाज घ्यायला लागतो आणि स्वतःलाही ते हवं आहे हे तो स्वतःला बजावायला लागतो. कारण ज्याची नक्कल माणूस नकळतपणे करत असतो त्यांना ठराविक बाबी, वस्तू किंवा सुख हवं असतं. याचाच अर्थ ते सगळं मिळाल्यावर ते अधिक खुश किंवा समृद्ध होतील असं माणसाला वाटतं. त्यामुळे इतर अनेक जण ज्या कशाचा हव्यास धरतात आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य आणखी चांगलं होईल असं त्यांना वाटतं. त्याच बाबी आपल्याकडं हव्यात यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. इंटरनेट हे माध्यम तर माणूस ज्या इतरांची नकळतपणे नक्कल करत असतो त्या सगळ्यांना काय हवं आहे हे अगदी उघडपणे दाखवून देत असतं, जाहीर करत असतं. त्यामुळं याही बाबतीत माणूस त्यांची नक्कल करायला लागतो. यातून ही स्पर्धा आणखी वाढीला लागते. या सगळ्या प्रकारातील धोके जाणून देणारं संशोधन आता अनेक ठिकाणी झालंय. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, मोबाईल या गोष्टींमुळे आता आपण ज्या माणसाला प्रगत म्हणतो त्या लोकांना स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करणं यातला फरक सुद्धा समजत नाही, असं वारंवार दिसून आलंय. सन 2008 मध्ये अमेरिकन ऑनलाईन AOL या कंपनीनं केलेल्या 13 वर्षाच्या वयापुढच्या 4000 लोकांच्या एका सर्वेक्षणात 67 लोकांनी आपल्याला नव्या तंत्रज्ञानाचं व्यसन लागलं असल्याची कबुली दिली. सकाळी उठल्या उठल्या ईमेल आणि फेसबुक बघणं, दिवसभर कामाच्या ठिकाणी सुद्धा वारंवार त्याचा वापर करणं, संध्याकाळी घरी आल्यावर सुद्धा परत एकदा त्यांच्यामध्ये गुंतून राहणं, या गोष्टी हे लोक करतात. याशिवाय स्मार्टफोनमुळे तर आता दिवस रात्र हे सगळं आपल्याला आसपासच असतं.
असं त्यांनी सांगितलं. ज्या तंत्रज्ञानामुळे आपण आपलं संभाषण कमालीच्या वेगात करू शकतो आणि त्यामुळं आपल्याकडं इतर गोष्टींसाठी खूप वेळ शिल्लक राहील असं मानलं जात होतं, त्याच तंत्रज्ञानानं आपल्या भोवती एक विलक्षण मोठा विळखा घातलाय. काही लोकांना विकार जडलाय असं आपण कधीतरी वाचलं असेल. हा विकार झालेले लोक सतत अस्वस्थ असतात. नकोसे झालेले विचार किंवा भ्रम आणि तशाच प्रकारच्या भावना, कल्पना तसंच भीती यांच्यामध्ये हे लोक सातत्यानं गुंतलेले असतात. परत परत एकच कृती ते करत राहतात. या सगळ्यातूनच ते स्वतःलाच ते करण्यापासून अडवू शकत नाहीत. याची अनेक उदाहरणं देता येतील. काही जणांना सारखं सगळीकडे स्वच्छता करायचं वेडच लागतं. त्यामुळे ते सगळं साफ करत बसतात किंवा आपले हात साबणानं धुत बसतात. काही जण सारखं दार लावलंय ना किंवा दिवे, पंखे बंद आहेत ना हे तपासत बसतात. काही जण पैसे किंवा दुसरं काहीतरी सारखं मोजत राहतात. एलियास अबुजॉड या स्टॅनफोर्ड विद्यापीठामधल्या मानसोपचार तज्ज्ञानं या संदर्भात लिहिलेल्या व्हर्च्युअली यू नावाचं अप्रतिम पुस्तक आहे. त्यामध्ये याचे भयंकर दाखले दिलेले आहेत. अलीकडच्या काळात अनेक लोकांचा इंटरनेटचा वापर अशाच प्रकारच्या विकारांमध्ये मोडतो, असं अबुजॉड म्हणतो. काही लोकांना तर जुगारासारखं इंटरनेटचं व्यसन लागलेलं दिसतं. आपल्याला या लोकांवर नीटपणे उपचार करता यावे यासाठी अबुजॉडनं अमेरिकेमधल्या इंटरनेटच्या वापराविषयी केलेल्या सर्वात मोठ्या सर्वेक्षणात भाग घेतला. वेगवेगळ्या वयोगटामधल्या, सामाजिक स्तरावरच्या, आर्थिक गटांमधल्या एकंदर 2500 स्त्री-पुरुषांच्या या सर्वेक्षणातून मिळालेले निष्कर्ष आपल्याला हादरवून सोडणारेत, असं अबुजॉड म्हणतो. आपलं वैयक्तिक आयुष्य, आपले मित्र, नातेवाईक, सहकारी, आपला जोडीदार, आपली मुलं, आपली कारकीर्द या सर्व धोक्यात आणणाऱ्या सवयी इंटरनेटनं आपल्याला लावल्या असल्याचं अबुजॉड म्हणतो. त्यातच टीव्ही, मोबाईल फोन आणि इतर गॅजेट्स यांची भर पडल्यामुळे काय होत असेल याचा आपण विचारही करू शकणार नाही. आपण स्वतःकडे आणि इतरांकडे कोणत्या नजरेनं बघतो यात सुद्धा इंटरनेटच्या अतिवापरामुळं बदल होत असल्याचं अबुजॉड म्हणतो. यामुळं आपल्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल होतात. आपल्या स्वतःच्या क्षमतांविषयी विनाकारण आत्मविश्वास निर्माण होतो. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्या नीतिमत्तेची संकल्पना बदलते. विचारपूर्वक निर्णय घेण्यापेक्षा घाईघाईनं पटापट निर्णय घेऊन पुढं जाणं आणि एखाद्या लहान मुलासारखं उतावीळ असणं अशा अनेक बाबी त्यानं सांगितल्यात. यामुळं आपण कुठल्याही संदर्भात कसे निर्णय घेतो आणि ते अंमलात आणतो, इतरांशी कसं वागतो, बोलतो, लिहितो, विचार करतो, आपल्या आशा आकांक्षाविषयी काय पावलं उचलतो, या सगळ्या खूप गोष्टी बदलतात. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त इंटरनेट किंवा मोबाईल उपकरणं वापरत असताना हे बदल घडतात असंही नाही. हे सगळे बदल आपल्या मेंदूत कायमस्वरूपी कोरले गेल्यामुळं आपल्याला इंटरनेट तसंच मोबाईल याच्या बाहेरच्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा तसंच वागायला लागतो. आपण अधिकाधिक स्वार्थी आणि आत्मकेंद्री होत जातो. यातून आपल्या वागण्या बोलण्यातील मुळात असलेला सावधपणा कमी होत जातो आणि अविचारी पद्धतीनं एखाद्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं, पटकन कोणाला दुखवून जाईल असं विधान करणं, अशाही कृती त्यातून घडतात. आपण स्वतःविषयी ज्या बाबींसाठी नाखुश असतो त्या झाकून टाकणं आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात जमत नसलं तरी इंटरनेटवरच्या बरेचदा निनावी असलेल्या आयुष्यात आपल्याला जमू शकतं. त्यामुळं आपल्याला इंटरनेटवर आणखी जास्त वेळ घालवावासा वाटतो. हे सगळं आपल्याला अधिक सुखद वाटत राहतं. ज्या गोष्टी बोलताना आपण सर्वसाधारणपणे 10 वेळा विचार करून त्या धाडकन बोलून टाकतो, यामागचं कारण म्हणजे इंटरनेटवर एकमेकांशी संवाद साधून समोरच्या माणसाला आपल्या बोलण्या किंवा लिहिण्यानं
काय वाटतंय याचा आपल्याला लगेचच अंदाज येत नाही. त्यामुळे आपण कधीकधी अविचारीपणानं काहीतरी लिहून टाकतो. ही सवय त्यानंतर आपल्या प्रत्यक्ष संभाषणातही जडायला लागते. यातून 1928 सालच्या जॉन मेनार्ड केन्स या महान अर्थतज्ज्ञाची भाषणाची आठवण आल्यावाचून राहत नाही. केम्ब्रिज विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना केन्सनं आपले विचार मांडले. त्यानंतर 2 वर्षांनी केन्सनं या विषयावर एक प्रबंध देखील लिहिला. केन्सच्या म्हणण्याचा सारांश असा होता की भांडवलशाहीची प्रगती तसंच तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या सुधारणा यामुळे साधारण 100 वर्षांच्या कालखंडानंतर सगळीकडं समृद्धीचं वारं वाहील आणि 2030 साली सर्वसामान्य माणसाला एका आठवड्यामध्ये सरासरी 15 तास काम करून सुद्धा आरामात राहता येईल. म्हणजेच प्रचंड भरभराटीमुळं माणूस अफाट प्रगती करेल आणि त्याला घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं सतत काम करत राहावं लागणार नाही, असा केन्सचा आशावाद होता. केन्सच्या म्हणण्यानुसार खरंच भांडवलशाही अर्थव्यवस्था विलक्षण वेगानं वाढली. तसंच तंत्रज्ञानामध्येही खूप सुधारणा झाल्या. पण कामाचे तास मात्र त्या वेगानं घटले नाहीत. केन्सच्या काळातल्या आठवड्याला सरासरी 45 तासांचा कामाचा आकडा 2030 साली फार फार तर 35 तासांवर उतरेल असं आता मानलं जातं. असं का व्हावं? ह्याचं उत्तर म्हणजे अर्थातच ही समृद्धी सगळीकडं एकसारखी आली नाही. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ज्यांना या समृद्धीचा लाभ मिळाला त्यांनी सुद्धा आपलं काम कमी केलंच नाही. उलट या लोकांनी आणखी समृद्धी म्हणजे आणखी पैसा कमवण्यासाठी जंगजंग पछाडलं आणि ज्या गोष्टींमुळं त्यांची कामातून सुटका होणे अपेक्षित होतं त्यामध्ये आणखी वाढ करून घेण्यासाठी आपलं काम काही कमी केलेलं नाही. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, मोबाईल याचंही तसंच आहे. या सगळ्यांमुळं आपलं संभाषण विलक्षण वेगानं होईल आणि उरलेला वेळ आपण आपल्या मुख्य कामांमध्ये घालवू, असं पूर्वीपासून मानलं जातं. प्रत्यक्षात चित्र मात्र एकदमच वेगळंय. या साधनांनी किंवा उपकरणांनी आपलं आयुष्य इतकं व्यापून टाकलंय की इतर आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. केन्सनं जो आशावाद अर्थशास्त्राबाबत मांडला होता तो माणसानं खोटा ठरवून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय आणि आता संवाद, संभाषण, करमणूक यांच्या संदर्भात तेच होतंय. अनेक मानसोपचार तज्ज्ञ आता इंटरनेटचं व्यसन हे इतर व्यसनांप्रमाणेच भयंकर असतं असं म्हणतात. या व्यसनाला इतर आजारांचा दर्जा द्यावा असं ते म्हणतात. कुठल्याही व्यसनांच्या बाबतीत आढळून येणाऱ्या गोष्टी इंटरनेटच्या व्यसनातही आढळून येतात असं मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात. खाणं तसंच झोप यांच्यावरची वासना उडणं, दरवेळी आपल्या व्यसनांची तलब भागवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त डोस लागणं या गोष्टी इंटरनेटचं व्यसन लागलेल्या माणसांच्या बाबतीत आढळून येतात. इथं डोस म्हणजे त्या माणसाला नवनव्या ईमेल्स आलेल्या असणं किंवा फेसबुकवरती लोकांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं असणं, त्याच्या अपडेट्सना लाईक करणं असे प्रकार घडतात. पण यातून इंटरनेटचं व्यसन लागलेल्या माणसांची निराशा सातत्यानं वाढतच जाते. कारण त्यांना कुणाची ईमेल आलेली नसेल किंवा खूप कमी ईमेल्स आल्या असतील, तसंच फेसबुकवर काही नवीन घडलेलं नसेल, तर वैतागून जाऊन हे लोक परत परत आपल्या ईमेल्स चेक करणं किंवा फेसबुकवर जाणं असले प्रकार करायला लागतात. या खेपेला तरी आपल्याला ईमेल्स आल्या असतील किंवा फेसबुकवर काहीतरी घडलेलं असेल अशी आशा त्यांना वाटत असते. यातून त्यांचा त्रागा वाढत जातो. हे लोक समाज, कुटुंब, खरे मित्र यांच्यापासून दूर जायला लागतात. हळूहळू याचं रूपांतर नैराश्यामध्ये व्हायला लागतं. त्यातून ऑनलाईन गेम्स खेळणं, सैरभैर अवस्थेत इंटरनेटवरच्या कुठल्याही वेबसाईट बघत बसणं आणि कित्येकदा तर पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवरती तासनतास घालवणं
असे प्रकार यातून सुरू होतात. मानसशास्त्राचा सुप्रसिद्ध अभ्यासक सिग्मंड फ्रॉइड यानं आपल्या लेखात माणूस स्वतःच्याच प्रेमात बुडाल्यासारखा कसा वागायला लागतो याविषयी लिहिलंय. तशीच परिस्थिती इंटरनेट आणि मोबाईल आपल्या बाबतीत तयार करतात असे अनेक अभ्यासक म्हणतात. आपल्याला इतरांकडून ईमेल्स यायला हवं असणं, फेसबुकवरच्या आपल्या गोतावळ्यामध्ये सतत काहीतरी होत असणं, मोबाईलवर आपल्याला सतत फोन किंवा SMS येत असणं, याकडे आपल्यापैकी काही जण सातत्यानं नजर लावून बसतात. या सगळ्याचं रूपांतर व्यसनांमध्ये कधी होतं हे समजत सुद्धा नाही. इंटरनेट आणि मोबाईल यांच्या अतिवापरातून काही लोक अशा प्रकारे स्वतःमध्ये इतके मग्न होऊन जातात की त्यांना सतत आपल्याला सुखद वाटतील अशा संवेदनांचा शोध घ्यावासा वाटतो. त्यातूनच सतत ईमेल्स चेक करणं, फेसबुकवर जाणं, मोबाईल चेक करणं असे प्रकार वाढीला लागतात. बाहेरून आपल्याला हे संदेश आलेले आहेत असं न वाटता या गोष्टी म्हणजे आपल्या जणू प्रतिमाच आहेत आणि त्या आपल्या अवयवांना जोडलेल्या आहेत असं या माणसांना वाटायला लागतं. मार्वा लियरी नावाचा ड्यूक युनिव्हर्सिटीमधला मानसोपचार तज्ज्ञ फेसबुकला स्वतःची जाहिरात करण्यासाठीचं साधन म्हणतो. पूर्वी वस्तूंची जाहिरात केली जात असे, आता लोक स्वतःची जाहिरात करतात असं तो म्हणतो. कारण फेसबुकचा वापर करून लोक आपल्या फक्त चांगल्या गुणांवर भर द्यायचा प्रयत्न करतात आणि त्याविषयीच बोलतात असं लियरीचं म्हणणं आहे. आपल्यामधले दोष आपल्याला माहिती असतात, पण ते झाकून टाकणं किंवा त्यांच्याविषयी अजिबात न बोलणं असे प्रकार यातून शक्य होत असल्यामुळे हा जाहिरातबाजीचा प्रकार आहे असं लियरी म्हणतो. आता तर रेटून खोटं बोलणं, ते खोटं असल्याचं सिद्ध झाल्यावर नव्यानं वेगळ्याच गोष्टींवरती खोटं बोलणं आणि ते बेफाट वेगानं पसरवणं यासाठीही ही माध्यमं अत्यंत उपयुक्त ठरताना दिसतायत. माणसाचा मेंदू अशा रीतीनं या गॅजेटचा वापर हुशारीनं करणाऱ्या लोकांनी पार गंजवून टाकलेला आहे. माणूस आणि गॅजेट्स यांच्यामधला संवाद, विसंवाद कड्यावर उभा आहे.